जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव पंढरीच्या देवराया देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवता तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवता तुझे पाया दंडवता तुझे पाया दंडवता तुझे पाया हे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया हे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया एक तत्वी ईश्वरना तया म्हणती आत्मारा व्यापिले मांदियाळी ग्राम जगत कल्याणा अंबा देवी तुझ्या पायी दैव जागल माझ दैव जागल दुःख सार गेलता माझ्या मागल कमी कधी नाही आई दुबळ्या संसारात खरी भक्ती आहे आई नित्य अंतरात रोज रोज भक्तीच वेड लागल आई वेड लागल दुःख सार गेलं आता माझ्या मागल व्हावी पूर्ण कृपा गुरु मजबरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट देवनलया सम्मोह जो जाहला अज्ञानात जनांसी मुक्त करुणी शांतीपदी वैसवी विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ती हवी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नम पार्वते पते हर हर महादेव जयाच्या शिरी रंग केशरी शोभे तुझा पांढरा पाहता चित्त लोभे हिरवा तिजा शांती देई म्हणाला नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला रण मैदानी झुंजला रण मैदानी झुंजला कधी मागणा सरला आला जर का मोर कुणी चारी मुंड्याचीत केला करीतो वंदन मी कुल दैवताला वीर शिवबा संभाजी राजाला करीतो वंदन मी कुल दैवताला शूर शिवबा संभाजी राजाला आइये महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराज काळी वाजवा माई बाप भजन करा आइए महाराज विराज कथा करो मती
कथा करू मती अनुसार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए सहित गदी धरू प्रेम सहित गदी धरू पधारिये जिजाऊ कुमार पधारिये जिजाऊ कुमार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए विराजिए मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेली दिव्य अक्षर मानवी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या तरी उठलेलं भक्तीचं महान असं वादळ वारकरी संप्रदायाच्या वृक्षाला लागलेलं गोंडस फळ भगवंताच्या मंदिरामध्ये सुंदर असा नंदादीप ज्यांनी प्रज्वलित केला ते जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा फार चरणाचा नसून अवघा 4 चरणाचा अभंग सेवे करता निवडला आहे विठाला विठाला गाडी वाजवा माय बाप भजन करा सज्जना हो अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा अकारण कारण करुणावरून आलय भक्तवत्सा कल्पतरू भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक ठेवून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जगतजननी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहील त्या राष्ट्रमाता जिजाऊ हे स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कीर्तनाला सुरुवात सज्जन हो कीर्तन किन निमित्तानं आयोजित केलेले सर्वांना परिवार आहेतच सज्जना हो या गुडघे परिवारातील कैलासवासी सौ नेहाबाई गंगाधर गुडगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित झालेला आहोत सज्जना हो या परिवारानं आपल्या आजीच्या आपल्या आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा छोटेखानी केलेला प्रयत्न आहे कारण सज्जना हो आई वडिलांच्या ऋणातून मुक्त झाला आजपर्यंत आपल्याला पाहायला भेटला नाही आई वडील किती श्रेष्ठ आहेत माऊलींना विचारू आपण सज्जना हो माऊली ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहित असताना कोणालाही प्राधान्य देत नाहीत कोणाचंही वर्णन करत नाही गुरु पण सज्जना हो माऊली आई वडिलांकरता एक ओवी खर्च करतात सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवे सिकिर शरीरे लोन की जे सज्जना हो या परिवारातील जिन बांधल घरट धिला विसावा निवारा घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा ओढ रक्ताला लागली लागे
कळस फुटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. ज्या आईनं कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, सर्वांवरती फिरवला मायेचा हात, सुखाचे दिवस जवळ येतात या परिवाराकडे फिरवली पाठ. पण हाच परिवार ज्या आईची नेहमी पाहिली चातकाप्रमाणे वाट, असे कैलासवासी सौ नेहाबाई गंगाधर गुडगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. पश्चात मोठा परिवार आहे. त्यांचे पती असतील गंगाधर मुरलीधर गुडगे, स्वर्गवासी त्यांचा अपत्य असेल दत्तात्रय गंगाधर गुडगे. आईच्या मुली असतील सुनंदा गंगाधर शिंदे, लता बाळासाहेब शिंदे, पद्मा जयराम वागचौरे, सुरेखा ज्ञानेश्वर गायवट, संगीता संजय वागचौरे. आईचे नातू असतील देवीदास दत्तात्रय गुडगे, आमचे मित्र परमार्थिक स्नेही आमचे नितीनदादा दत्तात्रय गुडगे, विकास दत्तात्रय गुडगे, नात असेल आकांक्षा गजानन मोरे. समस्त गुडगे परिवार व नातेवाईक या आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा छोटेखानी केलेला प्रयत्न आहे. सज्जन आहोत, का करायचे ही विधी? थोडं शास्त्राचं चिंतन घडावं म्हणून सांगतो. 3 पितर आपल्याला शास्त्र पुराण सांगतात. एक उत्तम पितर, मध्यम पितर आणि कनिष्ठ पितर. मग गुरुजी, हे उत्तम जे पितर असतात हे कधी तृष्ट होतात? तर आपण त्या पंधरवाड्यामध्ये पितरवाड्यामध्ये जे त्यांना नैवेद्य दाखवतो त्यातून ते तृप्त होतात. मग काहीतरी फायदा असल्याशिवाय आपण काही कार्य करत नाही. मग उत्तम पितर तृप्त जर करायचे असेल तर आपण त्या पितृपक्षामध्ये जे विधी करतो त्यातून ते उत्तम पितर तृप्त होतात. मग ते तृप्त झाल्यानंतर काय करतात तर भगवंताकडे याचना करतात की माझ्या कुळामध्ये ज्ञानवान मुलगा जन्माला यावा, विद्वान मुलगा जन्माला यावा, शूरवीर जन्माला यावेत, ही अपेक्षा हा उत्तम पितर करत असतो. मध्यम पितर कधी संतुष्ट होतात सांगू? जोपर्यंत आपले मुलंबाळ अरे पितर गेल्यानंतर हे विधी जे करतात त्यातून हे मध्यम पितर तृप्त होत असतात. मग सज्जना हो, तिसरे जे पितर आहेत ते कनिष्ठ पितर. ते कनिष्ठ पितर हे विधी जे आपण यथोचित करतो यातून हे तृष्ट होत असतात, संतुष्ट होत असतात. मग सज्जना हो, ही विधी या गुडगे परिवारानं आयोजित केलेला आहे. जर हा विधी केलाच नाही तर परिणाम सांगा. महाराज सांगतात जे गेलेले जे पितर आहेत ना त्यांनी आम्हाला मृत्यू लोकात येत असताना पहिला श्वास जर दिला असेल तर त्यांच्या शेवटच्या श्वासाची जिम्मेदारी मुलाबाळांवरती असते. जर आपण ही जिम्मेदारी जर निभावली नाही, जर हे विधी केले नाही अण्णा, तर ते पितर आपल्याला शिव्या शाप देतात. वंशी दुराचार पुत्र झाला. तरी विधी जर पार पडले नाही तर ते शिव्या शाप देतात. उपस्थित जनसमुदायामध्ये प्रश्न निर्माण होईल, महाराज या गुडघे परिवारानं हा विधी संपन्न केला, यातून त्यांना काहीतरी फायदा झाला पाहिजे. मग आज हे विधी संपन्न होत आहेत ना, आजचा काय फायदा आहे विचारू आपण महाराजांना. आजचे पितर त्यांना आशीर्वाद देतील. पितृ आशीर्वाद देते, पितृ आशीर्वाद दे, पितृ आशीर्वाद दे, पितृ आशीर्वाद दे, कल्याण
आशीर्वाद देते तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याणाची सदा तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते तुका म्हणे पितृ आशीर्वाद तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सदा त्यांचे किंवा तया कुळा सज्जना हो पितर आज त्यांना आशीर्वाद देतील म्हणून या परिवारानं छोटेखानी केलेला हा प्रयत्न आहे आणि त्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन आहे उपस्थित जनसमुदायामध्ये प्रश्न उपस्थित झाला असेल अण्णा स्वयंपाक झालेला आहे इतकं गरम होतंय की मंडपात बसवे ना महाराजाची काय टवटव चालू झाली आता गेलेले पितर तर गेले कीर्तन कोणा करता आमचे गुरुवर्य वाक्य सांगायचे हे गेलेल्या जीवात्म्या करता हे कीर्तन नसून हे आपल्या करतायत का तर आमच्या आळंदी निवासी माऊलींना जर रेड्यात देव दिसत असेल आमच्या पैठण निवासी नाथ महाराजांना जर गाढवात देव दिसत असेल आमच्या नामदेव महाराजांना जर कुत्र्यात देव दिसत असेल या जमलेल्या समुदायाला कधीतरी माणसात देव दिसावा म्हणून कीर्तन प्रवचन आहेत गेलेल्या जीवात्म्या करता नाही मग सज्जन हो कीर्तनातून काय होतं जर भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं ना आम्हाला सोपा मंत्र अण्णा सांगितलेला आहे रामकृष्ण हरी जीवनात रामकृष्ण हरी का म्हणायचं सुंदर उत्तर भेटलं जीवन जगत असताना रामाचा आचार कृष्णाचा उच्चार आणि हरीचा विचार जीवनामध्ये आल्यानंतर जीवनात परिवर्तन होतं म्हणून म्हणायचं असतं रामकृष्ण हरी तुम्ही म्हणू नका ऊन जास्त आहे उगाच चक्कर यायची तुम्हाला म्हणू नका सज्जना हो कीर्तना करता गोड साथ संगत आहे आमचे कीर्तन क्षेत्रातील माझे गुरुवरी अण्णा बाबासाहेबजी महाराज गायकवाड कीर्तना करता उपस्थित आहे आमचे मित्र महाराष्ट्रात जे तोला मोलाचे काही स्वर सम्राट आहेत ते प्रत्येक क्षेत्रात ते निपुण आहेत मृदंग असू द्या गायन असू द्या आमचे माऊली महाराज असतील त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आमचे आईसाहेब उपस्थित आहेत इकडून आमचे मित्र नितीन भाऊ आहेत दुसरे मित्र बालगोपाळ आहेत दादा आहेत विनेकरी बाबा आहेत आणि ज्यांचा मृदंग ऐकल्यानंतर माझे आवडते मृदंगाचार्य कारण आता मी पण मृदंग वाजवतो आता एखादा बांधकाम व्यावसायिक असेल त्याला घर बांधताना चांगला कारागीर लागतो तसं मला कीर्तन करायला मृदंगाचार्य चांगलं लागतो आणि गुरुजींचा हात एकदा मृदंगावरती पडला की अंतकरणाला त्यांचा मृदंग भिडतो ते शेक गोड मृदंग आहे गुरुजी संगीत केव्हा तयार होतं हा प्रश्न जर उपस्थित झाला ना तर सांगा गायन वादन तथा नृत्यम इति संगीत मुच्यते जिथं गायन येते गंधर्वांसारखं जिथं गुरुजींसारखं वादन आहे बाबांसारखं नृत्य आहे तिथं संगीत तयार होत असतं आणि हा सगळ्यांचा मिलाप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता जेवढ्या तोला मोलाच्या काही साऊंड व्यवस्था आहेत महाराष्ट्रात त्यात आमच्या अमरदादाचं अव्वलतेनं नाव घेतलं जातं कारण महाराष्ट्रामध्ये ज्या टॉप 10 काही व्यवस्था आहेत महाराष्ट्रच नव्हे महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांचा साऊंड गेलेला आहे आमचे शिवम साऊंडचे मालक आमचे अमरदादा त्यांच्याही करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा अजिबात काळजी करायची नाही कीर्तन अतिशय वेळेत संपेल 12ला 5 मिनिटं कमी असताना आपलं कीर्तन संपलेलं असेल तुम्ही म्हणाल का महाराज माझे कीर्तनाचे काही नियम आहेत मितेश दादा आमचे गुरुवर्य सांगायचे कीर्तन करत असताना वेळ अतिशय पाळली पाहिजे का तर आजकाल लोकांना जास्त लांबलेलं आयुष्य आणि जास्त लांबलेलं कीर्तन सहन होत नाही म्हणून वेळेत कीर्तन आवरणारे दुसरी गोष्ट शाण्या वक्त्यानं आपली वाणी जपून वापरावी आणि शेतकऱ्यानं पाणी जपून वापरावं मी माझी वाणी जपून वापरणारे आणि माता माऊली हो तुम्ही म्हणाल बाबा का रे 12च्या पुढं का जात नाही तू माऊली बाबा 12च्या पुढं गेलं का मला फिट येत असत उग तुमची धांदळ व्हायची तुम्ही म्हणायची बाई आता चांगला बोलत होता बोलता बोलता येत केले डोळे पांढरे तुमची धांदळ होऊ नये तुम्हाला महाप्रसाद घ्यायचा आहे 12 वाजता आपण थांबणार आहे सज्जनाव अभंग निवडला तुकोबरायांचा कोण तुकोबराय हा प्रश्न उपस्थित झाला तर सांगा जडजीवाला ए पोटात नाही आण गावात नाही मान पण चित्तात त्यांच्या सदा समाधान ते तुकोबाराय कोण तुकोबाराय
घरात मुडकी खाट गळका माट फुटका ताट ऐसा ज्यांचा प्रपंचाचा थाट पण नामस्मरण केले घनदाट म्हणून त्यांना मिळाली वैकुंठाची वाट ते तुकोबाराय सज्जन हो जीवन जगत असताना आपल्याला काही गोष्टी त्रास देतात त्यात प्रामुख्यानं काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ आणि अहंकार यावरती विजय मिळवणारा एकमेव साधू जर कोण असेल तर ते जगद्गुरु तुकोबराय माऊली महाराज या संतांचं नामस्मरण जरी केलं तरी पुण्य प्राप्त होत पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे संतांचं नामस्मरण जरी केलं तरी पुण्य प्राप्त होतं माऊली महाराज संतांचं नामस्मरण जर केलं तर पाप सुद्धा नाहीसं होतं तुका म्हणे पापे जाती संताची जपे आणि तुकोबरायांचं भजन जर केलं ना सज्जन हो आपल्या सगळ्यांना एक भीती आहे ती म्हणजे मरणाची किती भीती आहे सांगू ए माया के दीवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजीना यहाँ पड़ा रह जाएगा मग अण्णा सुंदर काया मिट्टी होगी चर्चा होगी गली गली अरे ले लो रे भाई शाम का प्याला शोर मचावो गली गली सगळं इथं राहणार आहे एवढी मरणाची भीती आहे प्रत्येकाला भीती आहे मरण जाऊ द्या आपण संसारात वावरत असताना एखादा माणूस आपल्याला मर जरी म्हटलं ना तरी सहन होत नाही अगा मर बोलू ना सहाती मर शब्द सुद्धा आपल्याला सहन होत नाही सज्जना हो पण जो काळ आम्हाला त्रास देणार आहे ज्या काळाची भीती आम्हाला वाटते त्या काळापुढे तुकोबरायांचं नाव जरी घेतलं नाम घेता हो कापे नाम तुकाराम नाम घेता कापेयम त्या तुकोबरायांचा अभंग निवडलाय आणि सज्जन हो आज तुकोबराय आम्हाला सांगतात आईच मुलावरती किती प्रेम असतं विठाला विठाला हो सज्जना हो आज या परिवारातील एक आई गेलेली आहे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर एकदा की आत्म्यातून देहातून प्राण निघून गेला आत्मा निघून गेला खाली काय शिल्लक राहणार आहे तसे या परिवारातील आता या परिवाराकडे सगळं आहे पण आज त्या 5 मुलींना
त्या नातवांना आजी पाहायला भेटणार नाही आणि त्या मुलींना त्यांची आई पाहायला भेटणार नाही. किती प्रेम असतं ना आईचं. विचारा कधीतरी गीतकारांना, कविताकारांना. एक कविताकार म्हणतो, मला माझ्या आईला कसली तरी उपमा द्यायची आहे. त्यानं ठरवलं, अरे गुलाबाचं फुल किती सुंदर आहे, माझ्या आईला मला गुलाबाच्या फुलाची उपमा द्यायची आहे. तो कवयित्री तोडण्याकरता गेला. त्या गुलाबाला काटे होते, ते काटे हाताला टोचले. कवयित्रीनं विचार केला, 60 वर्षाचं वय झालंय माझ्या आईचं, पण आजपर्यंत मला दुखापत होईल माझी आई असं आजपर्यंत वागली नाही. त्या कविताकाराला वाटलं, अरे हा सूर्य किती मोठा आहे, या सूर्याची उपमा मला माझ्या आईला द्यायची आहे. दुपारी 12 वाजले, आता बसू देतोय का तो आपल्याला? त्या कवयित्रीने विचार केला, या सूर्याची ही उपमा माझ्या आईला नकोय. थोडा पुढे चालला, अथांग समुद्र बघितला गुरुजी, आणि तो कविताकाराला वाटलं, या समुद्राची उपमा माझ्या आईला द्यावी. पण सज्जन हो, तहान लागली होती. समुद्राच्या जवळ गेला, उंजळीमध्ये पाणी घेतलं. आता पाणी प्राशान करणार, तर पाणी त्याला खारट लागलं. विचार केला त्या कवयित्रीनं, अरे माझ्या आईला आजपर्यंत कशाची उपमाच देता येणार नाही. या समाजात वावरत असताना गुरुजी अनेक मूर्ती आम्ही पाहतो, पण आईसारखी मूर्त आजपर्यंत आम्हाला पाहायला भेटली नाही. हे आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही ग, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. काय केलं आईने? हाडाचे तू काढ करून केले रक्ताचे पाणी, आई तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. सज्जना हो, हाडाचे काढ करून त्या आईनं आपल्याला उभं केलेलं आहे. त्या आईसारखी मूर्ती या जगात पाहायला भेटणार नाही, म्हणून म्हटलं जातं, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही ग, तुझे उपकार फिटणार नाही. हो सज्जना हो, त्या आईने एवढे उपकार केले म्हणून आज तिथं श्राद्ध होत आहे. ज्या तुकोबरायांचा अभंग निवडलाय ना, ते तुकोबराय सुद्धा आईचं महत्व प्रतिपादित करतात. ज्या आईचं बाळ पीडित, आपल्या लेकरावरती संकट आल्यानंतर तिचा किती विकळ होतो, तिचा अंतकरणात ती खालबल किती होते, याचं वर्णन तुकोबरायच करतायत. सज्जन हो, दृष्टांतानं तुम्हाला पटवून देतो. ज्या मातीत आपला जन्म झाला ती माती अतिशय पवित्र आहे. हा देश अतिशय पवित्र आहे, पण हा देश वाचवत असताना, या देशातली माती वाचवत असताना आम्ही एका शूरवीराचं नाव प्रामुख्याने घेतो. त्या शूरवीराला घडवण्यासाठी जर पुढं कोण आले असेल तर त्या जिजाबाई साहेब आहेत. कसं घडवलं गड्या मुलाला? अहो, शत्रूशी झुंज देत असताना मुलानंही विचार केला नाही. अरे मुलगा जरी लढत होता, पण सज्जना आईचं अंतकरण काय असतं सांगतो. हे परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा हे हो, महाराष्ट्राचा राजा शिवबा महाराज. हे परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा महाराज, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा महाराज. सज्जना हो, जिजाबा आई साहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं, पण अंतकरणात नेहमी चिंता असायची मुलाची. दृष्टांत सांगतो ना, अभंगाच्या पहिल्या चरणाकडे येतो. माता माऊली हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये 3 मातेंना प्रामुख्यानं वंदन होतं. सकाळी उठले
की पहिलं ज्या मातीला वंदन होतं ती या माती आहे. ही देशातली जी माती आहे ना ती अतिशय पवित्र आहे. या मातीचा रंग आहे लाल, कारण अनेक शूरवीरांनी हा देश स्वातंत्र्य होत असताना आपलं रक्त या मातीत सांडवलेलं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पहिलं वंदन करायचे ती या मातीला. समुद्र वसने देवी पर्वते स्तन मंडले, या मातीला वंदन करायचे. दुसरं वंदन त्या भवानी मातेला करायचे, कारण ही जगाची चालक मालक जननी कोण असेल तर ती भवानी माता आहे. दुसरं वंदन भवानी मातेला. आणि तिसरं वंदन स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. तिसरं वंदन ज्या आईनं आम्हाला 9 महिने 9 दिवस पोटात वागवलंय, हे आचार विचार शिकवलेत, त्या आईला तिसरं वंदन छत्रपती शिवाजी महाराज करायचे. सकाळी उठले, मातीचं दर्शन घेतलं, भवानी मातेचं दर्शन घेतलं, आणि आता जिजाबाई साहेबांचं दर्शन घेण्याकरता चालले. बहिर्जी भेटले आणि बहिर्जींनी सांगितलं, राजे आऊसाहेब चिंतातूर आहेत. रात्रीपासून एक घास खालेला नाही अन्नाचा, सतत चिंतातूर आहे, सारख्या रडतायत. राजांनी विचारलं काय झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी थोडाही टाइम न दवडता आईकडे गेले. जिजाबाई साहेबांचे पाय धरले आणि विचारू लागले, आई आऊसाहेब का रडता तुम्ही, सांगा का रडता. त्यावेळी जिजाबाई साहेबांनी सांगितलं, राज काल तुमचं भविष्य पाहण्याकरता गुरुजींकडे गेले होते, आणि त्या गुरुजींनी सांगितलं, मासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांवरती काळाचा घाला आहे, म्हणून रडते राजे. छत्रपती शिवाजी महाराजांना घाबरले नाहीत, नाही घाबरले, कारण ते काळाची देवता भगवान शिवजींचाच अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार, नर राक्षसांचा करुणी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. हा अवतार शिवजींचा आहे, घाबरले नाही छत्रपती शिवाजी महाराज. बहिर्जीला सांगितलं, जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन कुठं चालू आहे बघावं लागेल. बहिर्जीनं सांगितलं, सूत्रांनी सांगितलं, आज तुकोबारायांचं कीर्तन देहू गावात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सोबतीला काही सवंगडी मावळे घेतलेत आणि तुकोबारायांचं कीर्तन जिथं चालू आहे तिथं जाऊन उपस्थित झाले. गोड तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं. गड्या खाली अनेक भक्त भाविक बसलेले होते. तुकोबारायांना प्रश्न विचारायचे, तुकोबाराय अहो भक्तीच्या क्षेत्रातला काय अनुभव आहे. तुकोबाराय म्हणायचे, हरिनाम संकीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. काही श्रुतुवर्ग विचारायचा, महाराज विद्वत्तेच्या बाबतीत काय अधिकार आहे सांगा तुमचा. तर तुकोबाराय सांगायचे, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इराणी वहावा भार माथा. प्रत्येक जण प्रश्न विचारायचा. काही लोक विचारायचे, महाराज त्या संसारात राहतोय ना, फार दुःख आहे, आम्हाला सुखाचा पत्ता सांगा. महाराजांनी त्यांना सुद्धा सुखाचा पत्ता सांगताना म्हणावं, हे भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मोकासी 4 भुजा त्यासी, बाईला 16,000 रे, हे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल 20 वारे. तुकोबारायांचं कीर्तन चालू सज्जना हो. तेवढ्यात छत्रपती शिवाजी महाराज आले आणि कीर्तनामध्ये बसले. तुकोबारायांनी डोळे बंद केले, राजांना पाहिलं, अंतकरण दातून आलं, आणि आल्यानंतर सज्जना हो तेवढ्यात पठाणांचा वेडा कीर्तनाला पडला. तुकोबारायांनी पाहिलं, अरे कीर्तन चालू आहे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, अरे काशी की कला जाती और मथुरा में मस्जिद बसती, अगर एक सिवाना होता तो सुन्नत सबकी होती. अरे राजे आज धर्म मंडपात बसलेले आहेत, पठाणांचा वेढा पडलेला आहे, आणि आज जर राजांच्या जीवाला काही धोका झाला तर हे देवा
वागवितो तुझ्या नामाचे हत्यार हाती पडिवार मिरवितो. अरे सारखं तुझं भजन माझ्या मुखात आहे. म्हणून सज्जना हो तुकोबरायांनी डोळे बंद केले. त्या जगत जननी अंबाबाईला डोळ्यासमोर आणलं आणि त्या आईला एकच विनंती केली. येई धावोनिया विलंब कवाया लावियला कृपाळे. हे भगवंता जर आज तू आला नाहीस आणि छत्रपती शिवाजी राजांच्या जीवाला काही दगा फटका जर झाला तर आजपासून तुझं नामचिंतन करणार नाही. सज्जना हो भगवंताने एक ज्योत निर्माण करावी. जेवढे कीर्तनामध्ये बसलेले आहेत प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ती ज्योत प्रज्वलित व्हावी. जेवढे भाविक भक्त कीर्तनात होते मायबाप प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराज भगवंताने बनवून टाकला. कुठेही पहा जसे आपण कीर्तनामध्ये बसलेलोय पठाणांचा वेढा पडलेला होता. एक पठाण छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्याकरता आला गुरुजी. पठाणानं पाहिला रे उधर बेटा है शिवा, उधर बेटा है शिवा. तो पठाण गेला छत्रपती शिवाजी महाराजांना उचललं आणि बाहेर आणलं. भगवंताची लीला सांगतो. आता देवाला काय अशक्य आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले जीव या जगाते चारिता. हे सगळं चालवणारा तो भगवंत आहे. त्याला काय अशक्य आहे. त्या पठाणानं छत्रपती शिवाजी महाराजांना धरलं बाहेर आणलं. बाहेर आणल्यानंतर जो व्यक्ती पठाणानं आणला होता तो छत्रपती शिवाजी महाराज नाही राहिला. त्याचं रूपांतर दुसऱ्यातच झालं. त्यानं गोल टोपी घातलेली जाळीचं बनेल. तो पठाण विचारत होता का रे सुलतानबाई अरे तुम काय को कीर्तन को आहे. अरे या कीर्तन का आते है क्या. उधर भंगार वाळा करने का दिया छोड़की इधर कीर्तन का आते. चल त्या पठाणानं सोडून दिलं. तो पठाण पुन्हा मध्ये गेला. त्यानं पाहिला उधर बेटा है शिवा, उधर बेटा है. त्या पठाणानं छत्रपती शिवाजी महाराजांना उचललं बाहेर आणलं. बाहेर आणल्यानंतर पुन्हा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशीत जो होता ना त्याचं दुसरं रूपांतर झालं. तो पठाण म्हणे अरे सलीम भाई अरे तुम काय को कीर्तन को आहे. अरे उधर बुड्ढी के बाल बेचने के तुम तो कीर्तन को आहे. हे सगळं प्रकार घडवत होता सज्जना हो. पण एवढ्या गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हळूच कीर्तनातून निसटले आणि गडावरती जाऊन पोहोचले. पण तोपर्यंत जिजाबाई साहेब डोळ्याला डोळा नव्हता, पोटात अन्नाचा कण नव्हता आणि भवानी मातेला एकच साथ जिजाबाई साहेबांनी घातली होती. हे आई तो काळ माझ्या मुलावरती हल्ला करणारे तू दार उघड आई. हे दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार उघड बाई आता दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता लक्ष्मी दारू गड काकरवरची अंबाबाई दारू गड दारू गड आता दारू गड आता दारू गड आता दारू गड छत्रपती शिवाजी महाराज पठाणांच्या वेळेतून सुखरूप गडावरती पोहोचले.
गेले छत्रपती शिवाजी महाराज गेल्या गेल्या आवाज दिला आऊसाहेब. हा आवाज जिजाबाई साहेबांच्या कानी पडल्यानंतर जिजाबाई साहेबांनी इतका आनंद झाला, राजांना मिठी मारली, तोंडावरून हात फिरवला. छत्रपती शिवाजी महाराज जिजाबाई साहेबांना विचारत होते, आई साहेब असं काय झालंय, का रडता, काय एवढा तोंडावरून मायेवरनं हात फिरवता, काय झालं सांगा. त्यावेळेस जिजाबाई साहेबांनी सांगितलं, शोभा तुला नाही कळणार माईचा अंतःकरण. अरे जिच्या बाळाला काळ नेण्याकरता येणारे त्या आईचं अंतःकरण कसं झाले असेल याचं वर्णन तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात केलं. हो पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ सज्जना हो, असं आईचं अंतःकरण असतं. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे त्या भगवंताचं भजन करूया आणि उर्वरित 5 ते 10 मिनिटांमध्ये कीर्तनाला पूर्ण विराम देऊया. त्याकरता सर्वांनी हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि दे दे हरि दे 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 विठोबा रखुमाई दे दे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हे हरि दे विठोबा रखुमाई दे दे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई दे दे विठोबा रखुमाई. हरि जय जय
जय जय जय जय जय जय जय जय जय विठुबार कुमार जय जय विठुबार कुमार ज्ञानेश्वर महाराज की जिचे पिढे बाण प्राणतीयेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव सज्जन हो. थोडासा हार घालायला उशीर झाला बुक्क सापडत नव्हता. बरं अण्णा ही सगळे जे मित्र परिवार आहेत ना आपला हे सगळे ऍडजस्टमेंट करून करावं लागतं आपल्याला सगळ्या करावं लागतं. नाहीतर ऍडजस्टमेंट करून नाही घेतलं ना अनेक फजिती होते. काय झालं ते मुंबईकडे कीर्तनाला गेलो मितेश महाराज कीर्तनाला गेलो ऍडजस्टमेंट सांगतोय ऍडजस्टमेंट करून घेतली पाहिजे. कीर्तनाला गेलो मुंबईकडे. आता आम्हाला ती सवय कीर्तनाला चाललो की मोबाईलच्या स्टेटसला पत्रिका टाकायची आजची सेवा अमुक तमुक ठिकाणी स्टेटसला पत्रिका टाकली. आमचा एक मित्र आहे तळेगावचा त्यानं मोबाईलला पाहिलं अरे महाराज तर आपल्याकडे येतात कीर्तनाला. त्यानं मला फोन केला गुरुजी फोन केला त्यानं सांगितलं महाराज तुम्ही आमच्याकडे येताय कीर्तनाला. म्हणलो हो येतोय. मग कीर्तन झालं की मुक्कामाला आपल्याकडे या. म्हटलं बरं चालेल येतो. ऍडजस्टमेंट शब्द लक्षात ठेवा. कीर्तन झालं मुक्कामा करता गेलो. आता मुंबईची परिस्थिती तुम्हाला माहिती 10x10ची खोली त्यातच सगळं. 11 वाजता गेलो मी मुक्कामाला. तिथं जाऊन पाहतो तर ती 10x10ची खोली. बरं त्या समाधानला पठ्ठ्याला 2 पोरी आणि एक मुलगा. हे 2 जण त्याच रूम मध्ये स्वयंपाक तिथंच एक खाट होता पलंग होता. गेलो बसलो म्हणलं अरे समाधान तू आरामाला बोलवलं गड्या मला इथं आता मी झोपायचं तरी कुठं. तो म्हणे महाराज सगळी ऍडजस्टमेंट झालेली म्हणे काळजी करू नका. म्हणलं बरं तुम्ही फक्त गप्पा मारा. आणि 10-15 मिनिटं गप्पा मारल्या. तिची जी मोठी मुलगी होती ना त्या खाटावरती पलंगावरती झोपी गेली. झोपल्यानंतर त्यांना 5-1 मिनिटं झोपू दिली. पोर झोपली. पण थोड्या वेळानं समाधान उठला. त्याची बायको उठली. समाधाननं पुरीचे हात धरले. त्याच्या बायकोने त्या पुरीचे पाय धरले. पोराशी खाटावरून खाली घेतली. थोडा झोका दिला पोरगी दिली खाटाखाली लुटून. अरे म्हणलं समाधान हे काय. समाधान म्हणे महाराज सगळी ऍडजस्टमेंट झालेली म्हणे काळजी करू नका. म्हणलं बर. दुसऱ्या 15 मिनिटानं तिची जी लहानी मुलगी होती ती खाटावरती झोपी गेली. समाधाननं पुन्हा तीच क्रिया. पुरीचे हात धरले त्याच्या बायकोनं पाय धरले पोर खाली घेतली. आता ती एवढा जीव थोडा झोका दिला पोरगी खाटा अशीच गेली. आता हे सगळं दृश्य मी पाहत होतो. समाधान म्हणे महाराज सगळी ऍडजस्टमेंट केलेली काळजी करू नका. म्हणलं बर. आता ते 1.5 वर्षाचं पोरग होतं माऊली महाराज ते 10-15 मिनिटानं झोपी गेलं. आता त्यालाही त्यांनी खाली घेतलं गुरुजी पुन्हा खाटाखाली. आता मला इतका आनंद झाला. आता खाटावरती झोपायची माझी वेळ. त्यांनी मला उशी दिली ब्लँकेट दिलं आणि मी आरामशीर झोपलो. सुंदर झोप लागली मला. पण आता 3 वाजता माझे थोडे डोळे उघडले. 3-3:30ला चला भाऊ घराकडे निघावं. पण डोळे उघडल्यानंतर दादा माझ्या डोळ्यापुढे अशी थोड्या जाळ्या दिसायची. म्हणजे काय गाड्या. मी चांगले डोळे उघडले त्या काय मी खाटाखाली होतो आणि वरती ते 2 जण झोपलेले. अरे म्हणलं समाधान ही काय रे. समाधान म्हणे महाराज मी तुम्हाला सांगितलं होतं ना सगळी ऍडजस्टमेंट झालेली तशी. आता हे सगळं मित्र परिवार आहे आमचा. आम्हाला थोडा वेळ जरी झाला बुक यायला पण ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. या ऍडजस्टमेंट वरून इकडं आलं. सज्जना हो महाराज म्हणतात जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ
सज्जन हो आईचा स्वभावच असा असतो हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव होय समातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव तेचा प्राण तेचा प्राण तेचा विकर प्राण तेचा प्राण तेचा प्राण तेचा विकर हा प्राण तेचा विकर ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव प्राणतेचा 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 विकळ प्राणतेचा विकळ प्राणतेचा विकळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव सज्जन हो आईचं अंतकरणाचं असं असतं ना गड्या अतिशय हळव्या मनाचं अंतकरण असतं अतिशय हळवं. आता ज्या लेकींची आई गेलेली आहे ना त्यांना विचारा ज्या वेळेस माहेरी आल्यानंतर पुन्हा सासरी जेव्हा जायचे त्यावेळेस जर लेकीची पिशवी जर आली ना ते लेकीच्या पिशवीत कवठ बोर ही कुठं देण्याची वस्तू आहे का कांदे पण आई ती भरून दिल्याशिवाय राहत नाही का तर आईचा स्वभावच निर्मळ मनाचा असतो पण त्याला सज्जनाव आईच व्हावं लागतं आई व्हावं लागतं. गेले दुरी दिगंतर आता कैसे येणे जाणे राहू दे रे माझी आई वंशपदी देवराया राहू दे रे माझा बाप वंशपदी देवराया. सज्जना हो त्या आईचं अंतकरण म्हणत असेल आज ती आशीर्वाद देत असताना म्हणत असेल कधी कदाचित या मुली नातवंड देवाकडे जातील आणि देवाला प्रश्न विचारतील देवा कैसे केले देवराया कैसे केले देवराया कैसे केले देवराया कैसे केले रे कारण सज्जन हवे ते घरातील या परिवारातील आधार केलेला आहे. शेवटचं वाक्य सांगतो समारोपाकडे जातो पूर्वार्ध उत्तरार्ध एक करायचं आहे. सज्जना हो कीर्तनातून एक वाक्य अवश्य घेऊन जा. जीवन जगत असताना आज आपण उच्च पदावरती आहे पण उच्च पदावरती येत असताना काही गोष्टींना नाव नाही ठेवायची. वाक्य नेहमी सांगत असतो तुटक्या चपलेला आणि शिळ्या भाकरीला कधीच नाव ठेवू नका. का तर चप्पल आज जरी तुटकी आहे पण काल तिनं आम्हाला चालण्याकरता आधार दिला होता. भाकर आज जरी शिळे काल तिनं आमचं पोट भरलं होतं. तशी गेलेली जी पिढी ना हिनं आमच्यावरती उपकार केले कष्टमय जीवन अनुभवलं त्यांनी म्हणून आज सुखाचे दिवस आमच्याकडे आहेत. म्हणून कधी नाव ठेवायची नाहीत. आणि सज्जना हो जिंदगी में इतनी भी गलतियां मत करो जिंदगी में इतनी भी गलतियां मत करो ती मिटाते मिटाते रबर घिस जाए. जिंदगी में इतनी भी गलतियां मत करो मिटाते मिटाते रबर घिस जाए और रबर को इतना भर मत घिसो कि कागज फट जाए. म्हणून जास्त चुका करू नका. हे जीवन आलेलं आहे आपल्याला भगवंतानं दिलेलं आहे. अतिशय आनंदानं जगा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सज्जना हो म्हणून आनंदानं जीवन जगा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करायची. आता तुकोबराय त्या भगवंताला सांगतात देवा या मृत्यू लोकामध्ये जर संत जर सोडले कारण संतांचं अंतकरण कसे सांगू. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर
किंबहुना चराचर आपण चिजाहला हे संतांचा अंत करणे. आणि सज्जन आहो हेच संत हे आम्हाला पाहत असताना तुकोबराय म्हणतात या मृत्यू लोकामध्ये तेच एक वीर आहेत. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे तुका म्हणे संत तुका म्हणे संत तुका म्हणे संत सज्जन हो ऐसा मातीचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना ते घ्यावाच लागेल. कारण आता अण्णा कोण फेम झालं आता एक मुंगळा फेते आपलं पिंगळा फेम झालेला आहे. कीर्तनाच्या समारोपाला थोडं घ्यावं लागतं. कोणाची काय आवड असते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे. जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं. बस कृपा है मेरी महालक्ष्मी माते की वरना मुझ में ऐसी कोई खास बात नहीं. जास्त लांबवण्यात मजा नाही. कारण ऊन भरपूर झालेलं आहे. आणि कीर्तनकाराने भानव कीर्तनकार पाहिजे. तर काही लादमसच नाही आणणार. काही एक दीड पर्यंत एवढ्या उन्हात कीर्तन करतात. अरे तुझे बाप गेला पंजा गेला तरी लोक सुधारलेले. तुझ्या 10-15 मिनिटांनी कुठे सुधारणार आहे भाई. पण वेळेत कीर्तन संपवणं माझा नियम आहे. आणि सज्जन आहो शेवट जाता जाता त्या जगत जननी अंबाबाईला एकच प्रार्थना करायची. आई आम्ही चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई. सर्वांनी वरती हात करायचे. शेवटचं भजन घेऊन आपल्याला कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचा आहे. त्या जगत जननी अंबाबाईचं भजन करून आपल्याला कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचं. सर्वांनी टाळी वाजून भजन करा. हे लाहो लागला अंबेचा लाहो लागला अंबेचा विठाबाई माऊलीचा लाभो लागला अंबेचा लाभो लागला अंबेचा
ठेवल्याबद्दल. गोड साथ संगत गायनाचार्यांनी दिली, मृदंगाचार्यांनी दिली. आणि ही साथ संगत भेटायला सुद्धा भाग्य लागतं. तर पुण्याकडे गेलो एकदा कीर्तनाला. गुरुजी एखादं प्रमाण म्हटलं की त्याचं द्रौपद आपण वर उचलतो. गायकांना हात करतो, वर उचला, असं प्रमाण चालू. एक प्रमाण गायलं तर द्रौपद वर उचलायचं होतं. त्यांना म्हणलं वर म्हणा, वर उचला. त्यांनी द्रौपद नाही वर उचललं, ते मलाच वर उचललं. तेव्हा मंडपाचा पैप डोक्याला लागला. तवा अरे म्हणलं खाली ठेवा. अरे काय तुम्ही मला कशाला वर उचललं? ते म्हणे काय बाबा तुम्हीच तर म्हणले वर उचला. अरे म्हणलं मला वर उचला नाही म्हटलो, तुम्हाला अभंगाचं प्रमाण वर उचलायला लावलं. पण अशी आज काही गरज पडली नाही. नाहीतर आपण एक म्हणायचो, गायनाचारी एक म्हणायची. आता महाशिवरात्रीचं कीर्तन चालू आणि ती कीर्तनात मी म्हणत होतो, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आमच्या गावातली एक भजनी अरे खुडीच आहे, तो माय माग उभा. तो म्हणत होता, शिव भोळा चक्रवर्ती तिची माय माझी चुलती. अरे म्हणलं चुलती नाही ते, पण आपल्याला चांगले गायनाचार्य भेटले, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गोड साऊंड व्यवस्था आहे. अमरदादाचा साऊंड असला अतिशय मजा येते कीर्तनाला. पण आपल्याला वेळ कमी पडतोय, ऊन जास्त होते. गुरुजी मृदंगा करता आलेले, त्यांचं शिबिर चालू आहे, पण वेळात वेळ काढून आलेत. आमचा मितेश दादा सुंदर चित्रीकरण त्याने केलेलं आहे, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आमचे देवाभाऊ असतील, नितीन दादा असतील, त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. कारण सज्जन हो, ही विधी जर केले आणि त्या ठिकाणी जर कीर्तन आयोजित केले ना, ही विधी करत असताना काही दोष शिल्लक राहतात. मग भगवंताचं नामस्मरण कसं आहे सांगू. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. मग एखादा प्रश्न उपस्थित करेल, अण्णा जळतील पापे जन्मांतरीचे, काय माऊलींनी शब्द वापरला, जळतील पापे. अहो पळतील पापे जन्मांतरीचे असं तरी म्हणायचं माऊलींनी. पण माऊलींना माहिती होता अमरदादा. आता तुमच्या गावातली एखादी गंगू गेली बा, पळून गेली. पळून गेलेली गंगू उद्या परत येऊ शकते अण्णा, पण जळून गेलेली गंगी येईन परत. म्हणून माऊली म्हणतात, जळतील पापे जन्मांतरीचे. हे कीर्तन जर आयोजित केले तर जे काही पाप असतं ते नाहीसं करण्याची ताकद कीर्तनामध्ये. म्हणून कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. या परिवारानं आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा छोटेखानी केलेला प्रयत्न आहे सज्जना. आईचं अंतकरण कसं असतं त्यावरती अभंग निवडला होता. जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ. कैलासवासी नेहाबाई गंगाधर गुडगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित झालेला आहात. सज्जना हो, शेवटचं वाक्य सांगतो आणि समारोपाकडे जातो. आज जरी हा परिवार प्रगतीपथावर आपल्याला दिसत असेल, एखादा पतंग जर हवेत गेला ना, अनेक वयोवृद्ध बसलेले आहेत समोर बघा, त्यांचं जीवनचरित्र सांगेल मी. एखादा पतंग जर हवेत गेला, हवेत गेलेला पतंग आम्हाला दिसतो बरं. जो पतंग उडवतो तोही आम्हाला दिसतो, पण पतंग आणि पतंग उडवणारा त्यांच्यामध्ये जी दुरी असते ना, ती डोळ्याला दिसत नाही. तसं पतंग हवेत गेला ना, ते माणसाचं आयुष्याची समाप्ती आहे, आणि जो उडवतोय तो माणसाची कार्याची सुरुवात आहे. पण जी मधली दुरी ना, ती माणसाचं आयुष्य आहे. या आयुष्याकडे आपण कधी डोकून पाहत नाही. अहो, काहींनी पाणी टाकून भाकरी खाल्लेल्या आहेत अण्णा. काहींचं जीवन कसं आहे, काहींचं जीवन कसं आहे. लॉकडाऊन पडला होता, आत्ता लॉकडाऊन पडला होता. आपल्याला असं ऐकायला भेटलं का आत्ताच्या परिस्थितीला, की खायला भेटलं नाही म्हणून मेले. हा, खाऊन खाऊन मेले हे आपल्याला ऐकू आलं, पण खायला भेटलं नाही आपल्याला कळेल का. पण सज्जना हो, तुकोबराय होऊन गेलेत ना. स्त्री गेली गड्या, मुलगाही गेला, पत्नीही गेली, पण सज्जना सगळं जाऊ द्या, पण गावचा पाटील सुद्धा महाराजांवरती कोपला. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भिक कोण घाली. कोपला पाटील गावीचे हे लोक. म्हणून सज्जनावी संत आमच्यावरती कृपा करतात, म्हणून या साधू संतांचा अभंग निवडला आणि त्यांनी मातीचं चित्त कसं असतं समर्पक विचार आमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेवढे धन्यवाद या परिवाराला कमी आहेत. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून संतांचं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हो सज्जना हो, या
परिवारानं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. यानंतर कुणी श्रद्धांजली देण्याकरता असेल तर इकडे येतील. कुणी जागा सोडू नका. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलेले कुरे वेडेवा कुणे उत्तरे. क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार म्या आपला.